भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 वर्ल्ड कप सामन्यामध्ये भारतीय संघ बाजी मारणार असा विश्वास नाशिकच्या क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केलाय। नाशिकच्या गोल क्लब मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। आज T20 वर्ल्ड कप होणार आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड। खरं तर असा सामना रंगणार आहे आणि प्रत्येक भारतीय जो आहे तो भारत संघ हा जिंकेल असा विश्वास व्यक्त करताना पाहायला मिळतोय। प्रत्येक जण प्रार्थना करतो आहे। नाशिकमध्ये देखील काही खेळाडू माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। पर्टिक्युलरली जर बोलायचं झालं तर आपला बॉलर भारताचा बुमराह यांनी केलेली ती बॉलिंग आणि आपण जे टार्गेट दिलं होतं समोरच्या टीमला 250, त्याच्याबरोबर त्यांनी पण आपल्याला जो प्रतिसाद दिला त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने खेळलो, आपली जी ओपनिंग बॅट्समन झाली, इव्हन बॉलिंग झाली, त्याच्यावरनं 100% कॉन्फिडन्स आमचा सगळ्यांचा वाढलेला आहे की हा वर्ल्ड कप इंडियाचाच राहणार आहे। प्रत्येक टीमने, प्रत्येक खेळाडूने आपल्या परीने त्यांचं बेस्ट ऑफ दिलेलं आहे। संजू सॅमसन असेल किंवा बुमराह असेल किंवा इव्हन फिल्डिंगसाठी आपले प्लेयर्स असतील, दुबे असतील किंवा सगळे प्लेयर्स असतील, सगळ्यांनी आपल्या परीने बेस्ट दिलेला आहे। आजच्या मॅच मध्ये इंडिया जिंकणार याच तर शंकाच नाहीये आणि आपली बॅटिंग बॉलिंग फारच परफॉर्मन्स तर मागच्या मॅचेस जर बघितल्या तर खूपच छान आहे। सूर्यकुमार यादवनी जी आपली बॅटिंग केली, बुमराहनी जी बॉलिंग केली ती खूपच छान आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व सारडा ग्रुपचे कर्मचारी टीम इंडियाला चेअर्सअप करायला आज या मैदानावर आले। माझं असं वाटतं की टीम इंडिया ही आपली बॉलिंग पर्पज टीम आहे। यावेळेची बॅटिंग आपली बऱ्यापैकी चालत नाही ह्यावेळेला, तर फ्लॅट ट्रॅक असणार आहे अहमदाबादला ऑब्व्हियसली, तर आपण चेस करू शकतो हा गेम। म्हणून इंडियाने जिंकून जर पहिली बॉलिंग घेतली तर आपल्यासाठी बरं राहील। कॅमेरामन मंगेश सुरेनसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।